समाधी हरीची समसुखे विण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवघीची उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. रामकृष्ण हरी. आपण आजच्या भागाला सुरुवात करत असताना आधी राहिलेल्या अभंगाच्या विषयीचं निरूपण करूया आणि मग उरलेल्या वेळांमध्ये आपण काय काय नव्याने घेऊन येणार आहोत ते तुम्हाला सांगूया. आपण पाहिलं की जसे ईश्वरा वाचून काही जिथे आणि लानी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुन येथ, असं माऊलींनी सांगितलंय. सात्विक बुद्धी काय, तामस बुद्धी काय, राजस बुद्धी काय हे सांगितलंय. आणि सात्विक बुद्धीनी मिळणारा आनंद, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ, या समाधानामध्ये परमानंद आहे हे सांगितलंय. निळोबाराय खूप छान सांगतात या सिद्धिबिद्धीच्या प्रकारामध्ये. निळा म्हणजे स्वरूप सिद्धी, सहज समाधी हरिनामे. सहज समाधी हरिनामे, स्वरूप सिद्धी. लक्षात घ्या, ही सिद्धी म्हणजे काही कालच्या कथेतल्या सारख्या महाराजांची सिद्धी नाहीये. यज्ञकुंडात हात टाकला, थाळी आली, थाळीत सुग्रास भोजन आलं, जेवण झालं की यज्ञकुंडात टाकून दिलं, झालं सगळं. ही सिद्धी नव्हे. अशा सिद्धी म्हणजे ईश्वराची प्राप्ती नव्हे. त्याने परमानंदाची प्राप्ती होत नाही, त्याने स्वानंद तृप्ती होत नाही. अशा सुखांना एक विकृती जोडून येत असते आणि अशी विकृती आपल्याला परमानंदाची प्राप्ती होऊ देत नाही. देव दिसला, देव समजला, देव कळला किंवा देवाची अनुभूती आली, एकदा का देव दिसला की मग त्याला मागावं असं काय उरतं? काही गरज पडते का कुठल्या सुखांची, कुठल्या कशाची? अहो, एकदा अशी सिद्धी, स्वरूप सिद्धी प्राप्त झाली, एकदा देवाच्या अस्तित्वाची जाणीव झाली की मग स्वतःसाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही सुखाची अपेक्षा उरत नाही. परमानंदाची प्राप्ती होते आणि या परमानंदाची प्राप्ती जगातल्या कोणत्याही आनंदाशी तुलनाच करत नाही. म्हणून सिद्धी देतो पण वेद अनुसरण सोडा असं सांगितल्यावर ज्या साधूंनी सिद्धी नकोत, वेद सोडणार नाही, देव सोडणार नाही असं सांगितलं, ते साधू म्हणूनच महत्वाचे, ग्रेट ठरतात. आपली अडचण काय माहित आहे? ईश्वराच्या प्राप्तीने परमानंदाची प्राप्ती होते हे आपण विसरतो. आणि ईश्वराची प्राप्ती करत असताना आपण ईश्वरासाठी नाही तर ईश्वराकडून वेगवेगळी सुख मागण्यासाठी साधना करत असतो, आहे ना? सगळ्या पूजा बघा, सत्यनारायण करतो, अभिषेक करतो, सहस्त्रावर्तन घालतो, कुणी अथर्वशीर्षाची आवर्तनं घालतं, कुणी विष्णू सहस्त्रनामाची आवर्तनं घालतं, कुणी आपापल्या इष्टदेवतेला, कुलदेवतेला, ग्रामदेवतेला अभिषेक करतं. कशासाठी? का करायचा असतो? मग सुरू होते आधी आलेली ती काय संकल्प, तो असतो मंत्र, तो संकल्प सुरू होतो. आणि या संकल्पाच्या मंत्रात आपण काय करतो? सकुटुंबानाम सपरिवारानाम क्षेम आयु, म्हणजे चांगलं कर, आयुष्य दे, नुसतं आयुष्य नको, आरोग्य, नुसतं आयुष्य आरोग्यावर भागत नाही, लक्ष्मी दे, नुसतं लक्ष्मी दे म्हणून भागत नाही, दिली लक्ष्मी स्थिर कर. बर, मला एकट्याला नाही, सहकुटुंब सहपरिवार दे. ब्राह्मणाची दक्षिणा 100 रुपये, अभिषेकावरचा खर्च 100 रुपये, 200 रुपये खर्च करायचा आणि 2-1 करोड रुपयाच्या वस्तू देवाला मागायच्या. चालेल? घर बांधायला देवा ताकद दे, मग अभिषेक. माझ्या घरात सुखशांती नांदू दे, सत्यनारायण. अहो, ईश्वराच्या प्राप्तीसाठी करताय की सुखाच्या प्राप्तीसाठी करताय? आमच्या कन्सेप्टच क्लिअर नाही येतो, कन्सेप्टच क्लिअर नाही.
देवासमोर बसायचंय, देवाची आराधना करायची आहे आणि त्याला म्हणायचंय की देवा मला सगळं काही दे. असं नसतं करता येत, असं नसतं करता येत. देवासमोर बसल्यावर देवा तुझ्या रूपाची आठवण मला होऊ दे हे मला सांगावं लागणार आहे. देवाला मागताना अशा काही गोष्टी मागाव्या लागणार आहेत ज्या मला परमानंदाची प्राप्ती करून देतील. आम्ही कथा ऐकतो, कीर्तनं ऐकतो आणि ती ऐकताना आमची अपेक्षा अशी असते की हे ऐकल्याने आम्हाला सुख समृद्धी मिळेल, या पूजा केल्याने आम्ही समृद्ध होऊ. असं नसतं होत. देवाच्या कथा, देवाच्या माणसांच्या कथा यासाठी ऐकायच्या असतात की त्यांनी काय केलंय हे आमच्या लक्षात यावं. राम कसा वागलाय हे आमच्या लक्षात यावं. रामाचं चरित्र काय आहे आणि ते कशासाठी निर्मिलं गेलं, कशासाठी झालं हे आमच्या लक्षात यावं. देवानी अर्जुनाला गीता सांगताना ती का सांगितली हे आमच्या लक्षात यावं. आमच्या लक्षात हे येत नाही. आज आपली हरिपाठाची कथा अर्ध्यावर आली आहे. जवळपास 42-43 भागांच्या मधून आपण हरिपाठाच्या एकेका अभंगाचं विस्तृत विवेचन करत आलो. माझा प्रयत्न हा आहे की हरिपाठाचा अभंग पाठ व्हावा हे नाहीये, पण किमान आपली हरीकडे पाठ होऊ नये एवढी अपेक्षा आहे. आता पुढे मी तुमच्यासाठी रामायणाची कथा घेऊन येतोय. मध्यात मुद्दाम सांगतोय, हे रामायणाची कथा घेऊन येतोय आणि ही रामायणाची कथा रामकथा का ऐकावी हे समजून घेण्यासाठी असेल. रामाची प्रत्येक कथा तुम्हाला काहीतरी वेगळा संदेश देते आहे. असं आयुष्य जगायला सांगते आहे की ज्यातून तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. ती रामकथा पुढच्या महिन्यापासून आपण घेऊन येतो आहोत, येणाऱ्या फेब्रुवारीच्या महिन्यापासून. त्यानंतर त्याच्या आधी आपण गीता घेऊन येतोय. जी गीता आपण महाभारताच्या कथेमध्ये सांगितली आहे ती गीता परत एकदा वेगळ्या पद्धतीनं तुमच्या समोर घेऊन येतोय. आणि हे सगळं तुम्हा तरुण मंडळींना आवडेल असं आहे. त्यामुळं माझी विनंती अशी आहे की भगवद्गीता आणि रामकथा ऐकण्यासाठी या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि आपल्या तरुण मित्रांना फॉरवर्ड करावं. रामकृष्ण हरी.